ज्या माणसांनी 1985 सालापासून आपल्यासाठी दिवसाचे रात्र आणि रात्रीचा दिवस करून आपल्यासाठी काम केलं, संगमनेर तालुक्याचा विकास करत असताना स्वतःच्याकडे कधी लक्ष दिलं नाही, स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष दिलं नाही, स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष दिलं नाही. एवढं लक्ष या संगमनेर तालुक्यावर देत असताना देखील अशा पद्धतीच्या प्रवृत्ती आपल्या तालुक्यामध्ये जन्माला येतात, याचा खऱ्या अर्थावरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अत्यंत वाईट वाटतं. पिंपरू भाऊसाहेब थोरातांच्या नंतर या तालुक्यामध्ये नामदार साहेबांनी एक विकासाची घडी उभी केली. असा विकास केला की महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा तालुका करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये संगमनेर तालुक्याचं झालं. कालची घटना घडल्यानंतर मला महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांचे फोन आले, अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन आले. मला एका औरंगाबादच्या शिवसेनेच्या आमदाराचा देखील फोन आला. तो म्हणाला की साहेब आमच्याशी असं कधी आजपर्यंत वागले नाही, आमच्या देखील मनाला वाईट वाटलेलं आहे की आमच्या कार्यकर्त्यांनी असं केलं असेल. म्हणून या ठिकाणी सगळ्यांना मला आपल्याला विनंती करायची, तर ही घटना आपण बघतो तितकी सोपी घटना नाही. सुरुवातीला तुम्ही माझी टेलिव्हिजनवर टीव्हीवर बघितलेली प्रतिक्रिया पाहिली असेल. या घटनेला आम्ही एवढं गांभीर्याने घेतलं नाही, पण जेव्हा दुपारनंतर मी पोलिसांशी चर्चा केली आणि जेव्हा घडलेल्या घटनाक्रमांची माहिती घेतली, तेव्हा मला आपल्याला सांगितलं पाहिजे का इथं अत्यंत प्लॅनिंगनी, अत्यंत पूर्वनियोजित ही घटना झालेली आहे. पोलिसांच्या रिपोर्टमध्ये, पोलिसांच्या एफआयआर मध्ये ही गोष्ट स्पष्ट आहे की त्या मुलाच्या हातात फक्त शाई नव्हती, तर त्याच्याकडे हत्यार देखील सापडलेलं आहे. म्हणजे नेमकं यांच्या डोक्यामध्ये काय विचार होता? फक्त शाईच फेकायचा होता का अजून काय होता, याचा देखील चौकशी या ठिकाणी पोलिसांनी केली पाहिजे. त्या मुलाला जे काही फोन आले मागच्या 2 तासामध्ये, घटनेच्या आधी 2 तासात आणि नंतरच्या 2 तासात ज्याचे फोन आले, त्या सगळ्या फोन आलेल्यांची चौकशी झाली पाहिजे. तो मुलगा महत्वाचा नाही, त्याच्या मागे ज्याला फेकून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्या लोकांचं नाव या गुन्ह्यामध्ये दाखल झालं पाहिजे आणि त्यांना देखील जेलमध्ये टाकण्याचं काम या पोलिसांनी केलं पाहिजे. या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जे आलेले आहेत, अत्यंत कर्तबगार आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांचं सिंगम म्हणून आपण ओळखतो. त्या सिंगमला आता पहिलं आव्हान या ठिकाणी संगमनेरवर आलेलं आहे. या ठिकाणी या घटनेची चौकशी अत्यंत निष्पक्षपणे झाली पाहिजे. कोणते लोक याच्या मागे आहेत, कोणी फोन केले, आम्हाला सगळ्यांची माहिती आहे, पण ते सगळे माहिती पोलिसांनी रेकॉर्डवर आणली पाहिजे, त्या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांना देखील मला आवाहन करायचं आहे का आपण विरोधकाशी बोलताना गोड बोलतो, आपण विचार करतो की आपल्या पक्षाने आपल्या नेत्याच्या वैयक्तिक पातळीवर जर राहणार असती तर आपण सुद्धा त्यांच्याशी संबंध तोडले पाहिजे. एकाही कार्यकर्त्यांनी त्या विरोधकाशी बोलायचं काही काम नाही, एकाही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्या विरोधकाबरोबर चहा प्यायचं काम नाही, एकाही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी विरोधकाचं काम करण्याची गरज नाही. जे विरोधक आपल्या नेत्यावर इतक्या वैयक्तिक पातळीवर असतात त्यांच्याशी संबंध आपले सुद्धा आजपासून या क्षणापासून तुटलेले आहेत. मला या निमित्ताने आपण सांगितलं पाहिजे. या विरोधी माणसांनी आजपर्यंत अनेक प्रयत्न केले नामदार साहेबांना अडकवण्याचे, अनेक ठिकाणी वेगवेगळे खोटे नाटे केसेस लावल्या. सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी आमच्या परिवारावर केस झाली, नामदार साहेबांवर, डॉक्टर साहेबांवर केस करण्याचं काम केलं. ज्या माणसाची या ठिकाणी 10x10च्या खोलीमध्ये राहतो त्याचा वकील सुद्धा राम जेठमलानीसारखा वकील देण्याचं काम, एवढे पैसे या ठिकाणी आले कुठं, याची देखील चौकशी या निमित्ताने झाली पाहिजे. खोटे नाटे आरोप करून, खोटे नाटे केसेस केल्या, खोटे नाटे राजकारणाचे प्रयत्न केले, परंतु कुठेही आपण त्यांना बळी पडलो नाही, कुठेही आपण त्यांना सापडलो नाही. म्हणून आता या ठिकाणी अशा प्रकारच्या पातळीवर या निमित्ताने हे लोक आलेले आहेत. आणि म्हणून ही प्रवृत्ती आपण लक्षात घेतली पाहिजे. ज्या माणसाला महाराष्ट्रामध्ये सन्मान आहे, ज्या माणसाचं नाव घेतलं तर महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला कोणी त्याला त्याच्यानंतर 2 तास आणि आधी 2 तास फोन केले, याची सगळी माहिती आमच्याकडे आहे आणि तुम्हाला घराच्या बाहेर पडू देणार नाही, हे देखील मला आपल्याला या निमित्ताने सांगायचंय. आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना मला आव्हान करायचंय की आज आपण बंदचं आव्हान केलं. आपला उद्देश कोणाला त्रास देण्याचा, कोणाचा व्यापार कमी करण्याचा किंवा बंद करण्याचा नाही, परंतु ज्या माणसामुळे हा संगमनेर शहर आणि तालुका उभा राहिला, ज्या माणसांनी या ठिकाणी संगमनेर शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी रक्ताचं पाणी केलं, त्याचा अपमान आम्ही या ठिकाणी सहन करू शकत नाही. हा मेसेज, हा संदेश आजच्या या सभेच्या माध्यमातून आपण सगळ्यांना द्यायचा आहे.